इयत्ता 11वी. चॅप्टर प्रकरण 10 अर्थशास्त्र. प्रकरण 10 भारतातील आर्थिक नियोजन. प्रस्तावना. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये भारत सरकारने केली. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नियोजन आयोगामध्ये बँकिंग, वित्त, उद्योग या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. आर्थिक नियोजनाची रूपरेषा तयार करण्याचे उत्तरदायित्व हे नियोजन आयोगाचे असते. आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या. उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय. डॉ. एच. डी. डिकिन्सन. आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात आणि कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात, केव्हा आणि कुठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबत महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेणे होय. श्रीमती बार्बरा उटन. सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांकाची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये. आर्थिक नियोजनाची खालील वैशिष्ट्ये आहेत. मध्यवर्ती नियोजन. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये. मध्यवर्ती नियोजन अधिकार, पाहणी, उद्दिष्टे, प्राधान्यक्रम व लक्ष्य, संसाधनांची जुळवाजुळव, योजना कालावधी, मूल्यमापन, सतत चालणारी प्रक्रिया, समन्वय, लवचिकता. मध्यवर्ती नियोजन सत्ता. प्रत्येक देशात केंद्रीय नियोजन आयोग असतो व ते आर्थिक नियोजन करतात. भारतामध्ये याला नियोजन आयोग म्हणतात. नियोजन आयोगाला योजना तयार करण्याचा पूर्ण अधिकार होता. नियोजन आयोगाची पुनर्रचना करून 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पाहणी. नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती यांची उपलब्धता व उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. उद्दिष्टे. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते, जे वास्तववादी व लवचिक असतात. प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनात प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरविला जातो. लक्ष्य ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली जातात. संसाधनांची जुळवाजुळव. नियोजन करण्यासाठी लागणारी विविध आवश्यक संसाधने, उदाहरणार्थ कर आकारणी, घरगुती बचत, तुटीचा अर्थभरणा, बाह्य सहाय्य, सार्वजनिक कर्ज यांची जुळवाजुळव आवश्यक आहे. योजना कालावधी. नियोजनाचा कालावधी गरजेनुसार वेगवेगळा असू शकतो. भारतासारख्या अनेक देशांमध्ये नियोजनाचा काळ 5 वर्षे इतका असतो. मूल्यमापन. नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता यांतील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण करणे गरजेचे असते. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर योजनांचे मूल्यमापन केले जाते. सतत चालणारी प्रक्रिया. आर्थिक नियोजन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठले जाते. समन्वय. केंद्राप्रमाणे राज्यांमध्येही नियोजन केले जाते. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. लवचिकता. मध्यवर्ती नियोजन प्राधिकरण आर्थिक नियोजन करताना लवचिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून आवश्यकतेनुसार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधते. त्यानुसार अंमलबजावणीतही लवचिकता साधते. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 17 असून जलद व शाश्वत वृद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी खर्चातून भारतातील शेती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण
यांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट आहे. तसेच उत्पादन क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मिती करणे हेही अपेक्षित आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे: आर्थिक वृद्धी. वास्तविक स्थूल देशांतर्गत वृद्धीचा दर 8%, शेती वृद्धी दर 4% पर्यंत प्राप्त करणे, औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर 10% पर्यंत प्राप्त करणे. प्रत्येक राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढविणे. दारिद्र्य व रोजगार. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% पर्यंत टक्क्यांनी कमी करणे. शेती क्षेत्राव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. शिक्षण. योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षांपर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढवणे. कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षणाची संधी निर्माण करणे. योजनेच्या अखेरीस शाळेतील पटनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर कमी करणे. 4. आरोग्य. प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे. 0-3 वयोगटातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण योजनेच्या अखेरीस राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या 3ऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत कमी करणे. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9% पर्यंत घडवून आणणे. सर्व खेडी पक्क्या रस्त्यांनी जोडणे. ग्रामीण दूरध्वनीची व दूरदर्शनाची घनता 70% पर्यंत वाढवणे. पर्यावरण व शाश्वतता. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढवणे. सेवा पुरवणे. योजनेच्या अखेरीस 90% भारतीय बँकिंग सेवा पुरवणे. बँक खात्यांची जोडणी आधाराशी करणे. अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या खात्यात थेट जमा करणे. नीती आयोग. 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी 31 मार्च 2017 रोजी संपला. पुढील कार्यपूर्तीसाठी या योजनेस 4 ऑक्टोबर 2017 अशी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान नियोजन आयोगाऐवजी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. नीती आयोगाची स्थापना हे नाविन्यपूर्ण पाऊल आहे. यामागे संघटन व विकेंद्रीकरणाची तत्त्वे अधिक मजबूत करणे तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवणे अशी उद्दिष्टे आहेत. नीती आयोगाचा ठराव 1 जानेवारी 2015 साली मंजूर झाला, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 12वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्यानंतर सुरू झाली. थिंक टँक कार्य. नीती आयोग हा भारत सरकारचे धोरण राबवणारा प्रमुख विचारगट आहे. त्याकरता राष्ट्रीय विकासासाठी दूरदृष्टी ठेवून त्यामध्ये राज्यांना उत्साहाने सहभागी होण्याकरता तो भाग पाडतो. तो संघराज्यांना सहकार्यासाठी काम करणे, संरचनात्मक आधार देऊन व धोरणासाठी राज्यांना सतत मार्गदर्शन करतो. तुम्हाला माहीत आहे का थिंक टँकचा अर्थ? थिंक टँक हा एखाद्या संस्थेने, विशेषतः शासनाने एकत्रित आणलेल्या तज्ज्ञांचा असा समूह आहे की जो विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्या विविध मार्गांनी सोडवण्याचा प्रयत्न करतो. थिंक टँकचे मुख्य आधारस्तंभ. भारताचा दृष्टी दस्तऐवज. 12व्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन दस्तऐवज. परिवर्तनशील भारत, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या विषयावर नीती आयोगामार्फत व्याख्याने आयोजित करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, फलश्रुती अंदाजपत्रक आणि उत्पादन फलश्रुती आराखडा. जागतिक उद्योजकांची शिखर परिषद 2017. मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविणे. नीती आयोगाची रचना. 1 जानेवारी 2015 ला ठराव करून नीती आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून झाली. नीती आयोगाची रचना खालीलप्रमाणे आहे. नीती आयोगाचे सदस्य. शासकीय परिषद. यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल. प्रादेशिक परिषद. यात संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना व विशिष्ट महत्त्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य किंवा प्रदेशाचा समावेश असलेली परिषद. विशेष आमंत्रित. यामध्ये विशिष्ट विषयांचे ज्ञान असणारा तज्ज्ञ व व्यावसायिक यांची निवड पंतप्रधान करतात. संस्थात्मक संरचना. पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त खालील सदस्य त्यात सामावलेले असतात. अध्यक्ष भारताचे पंतप्रधान. उपाध्यक्ष पंतप्रधानांकडून नियुक्ती.
पूर्णवेळ सदस्य 5, अर्धवेळ सदस्य 2, पदसिद्ध सदस्य. पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य. मुख्य कार्यकारी अधिकारी. पंतप्रधानांनी एका ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेला भारत सरकारच्या सचिव पदावरील मुख्य कार्यकारी अधिकारी. सचिवालय आवश्यकतेनुसार नियुक्ती. नीती आयोगाची कार्ये. राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका. राज्यांच्या सक्रिय सहभागाने राष्ट्रीय विकास प्राधान्य आणि धोरणांचा सामाजिक दृष्टिकोन विकसित करणे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय विषयपत्रिकेची रचना पुरवली गेल्यामुळे योजनेची अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. नीती आयोग हा राज्याचा सर्वात चांगला मित्र. विविध समस्यांचा सामना करण्यासाठी तसेच तुलनात्मक फायद्यासाठी राज्यांना सहकार्य करणे. मंत्रिमंडळातील विविध खाती आणि त्यांच्याकडे असलेल्या विविध कल्पना राबवण्यासाठी उपयुक्त सल्ला देणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे. यासाठी नीती आयोग हा केंद्रातील राज्यांचा सर्वात चांगला मित्र आहे. विकेंद्रित नियोजन. नियोजन कार्यक्रमाची पुनर्रचना करणे, त्यानुसार ग्रामीण स्तरावरून केंद्र स्तरापर्यंत त्यांची अंमलबजावणी करणे. ज्ञानाचे नाविन्य केंद्र. राज्य कारभाराद्वारे एक संशोधनकर्ता तसेच संशोधनाचे प्रसारक आणि सुशासनविषयक सर्वोत्तम कृती तयार करणे. संसाधन केंद्र जे ओळख व विश्लेषण करते व त्याची प्रतिकृती सुलभ करते. देखरेख आणि मूल्यमापन. धोरणाच्या अंमलबजावणीवर देखरेख करणे व त्यांच्या परिणामांचे काटेकोर पाठपुराव्यानिशी मूल्यमापन करणे. सर्व व्यापक कार्यक्रम मूल्यांकनाद्वारे साध्य करणे. गरज असलेल्या गोष्टींमध्ये दुरुस्ती करून त्यातील दोष ओळखणे आणि कालखंड ठरवून धोरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देणे. सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन. प्राथमिक स्तरावर सहकारी संघटन कार्यान्वित करणे. राज्यांचा सक्रिय सहभाग वाढवून राष्ट्रीय धोरण तयार करणे. पंतप्रधान व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या संयुक्त अधिकारात संख्यात्मक व गुणात्मक उद्दिष्टांची कालबद्ध अंमलबजावणी व पूर्तता करणे. इतर कार्य. आंतरसल्लागार, विवाद निराकरण, तंत्रज्ञान अद्ययावतीकरण. नियोजन आयोग व नीती आयोग यातील तुलना. नियोजन आयोग, नीती आयोग. नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये झाली होती. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये झाली. नियोजन आयोग मंत्रालय व राज्य सरकारला निधी पुरवित असे. नीती आयोग थिंक टँक आहे. निधीचा पुरवठा वित्त मंत्रालयामार्फत केला जातो. राज्याची भूमिका. राष्ट्रीय विकास परिषदेपुरती मर्यादित ठेवून नियोजन बैठकांद्वारे संवाद करणे. राज्य सरकारची भूमिका नियोजन मंडळापेक्षा जास्त महत्त्वाची असणे अपेक्षित आहे. सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त होतात. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती पंतप्रधान करतात. नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. नीती आयोगाकडे 2 अर्धवेळ सदस्य गरजेनुसार काम करतात. नियोजन आयोगाकडे असलेला अध्यक्ष सचिव सदस्य व पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते. नीती आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य, सचिव पदाचे कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. नियोजन आयोग राज्यासाठी धोरणे लागू करणे आणि प्रकल्पांना मंजुरी देऊन निधी वाटपाचे काम करत असे. नीती आयोग हा केवळ विचारविनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही.